संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बीडमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागलाय। येथे एका सरपंचाचा टिपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली। राखेची वाहतूक करणाऱ्या टिपरने दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टिपर चालकाला अटक करण्यात आली आहे। परळी तालुक्यातील निरवट येथे ही धक्कादायक घटना घडली आहे। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचा चकनाचूर झालाय। यामुळे पुन्हा एकदा परळीमधील अवैध राख वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आलाय। बीडच्या परळीत मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावरून जात असताना अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला या टिपरने धडक दिली। यामुळे सरपंच हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदना येथील त्यांच्या गावाकडे शेतातली कामे उरकून ते परळीच्या दिशेने निघाले होते। या दरम्यान रात्री 8:30 वाजताच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राख वाहतूक करणाऱ्या टिपरने जोरदार धडक दिली। या टिपरने सरपंचाला उडवल्याने ते गंभीर जखमी झाले। यातच त्यांचा मृत्यू झाला। हा अपघात इतका भीषण होता यामध्ये दुचाकी गाडीचा चकनाचूर झालाय। गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती। त्यानंतर बीडमध्ये पुन्हा एकदा सरपंचाचा मृत्यू झाल्याने बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।